दीक्षाभूमीच्या विकासाकरिता मुक्त परिषद 2 मिशन बहुजनचे आयोजन 5 जुलै 2026 रोजी तथागत बुद्ध विहार हिवरीनगर येथे. बघा ग्राफिनवर्ड जय न्यूजवर. भीम. मिशन बहुजनने एक मोहीम हातात घेतलेली आहे, दीक्षाभूमीचा विकास. त्यासाठी येणाऱ्या 5 जुलै 2026ला तथागत बुद्ध विहार हिरवीनगर मुक्त परिषद 2 आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्याला माहीतच आहे ह्या मुक्त परिषदेचा एजेंडा काय आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीला मिशन बहुजनने 7 जून 2026ला एक पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये एक निवेदन त्यांना करण्यात आलं होतं. दीक्षाभूमीच्या विकासासाठी तुम्ही एकत्र या आणि दीक्षाभूमीचा विकास प्लॅन काय आहे तो येणाऱ्या 30 दिवसामध्ये समाजासमोर ठेवा. परंतु आतापर्यंत दीक्षाभूमी स्मारक समितीने असं कुठलंही पाऊल उचलताना दिसत नाही आहे आणि पूर्ण समाजाचा दीक्षाभूमीची जी नवीन कार्यकारिणी जी तयार झालेली आहे त्या कार्यकारिणीवर पण समाजाचा कुठलाही विश्वास नाही आहे. तर आमची एवढीच मागणी आहे की ट्रान्सपरंट कुठलंही जे पारदर्शी निर्णय दीक्षाभूमी स्मारक समितीने घ्यायला पाहिजे. तर येणारी 5 जूनची महत्त्वाची परिषद आहे. या परिषदेमध्ये आपण आपले विचार यामध्ये व्यक्त करा आणि पुढील आपण दीक्षाभूमी स्मारक समितीला आणखी ट्रान्सपरंट अशी संस्था जर बनवायची असेल त्यासाठी आपण काय करू शकतो आणि कशा प्रकारे आपण कायदेशीर त्यामध्ये आपण तक्रार करू शकतो त्याबद्दलही आपण विचार विमर्श करू आणि पुढचे पाऊल ठरवू. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. नमो बुद्धाय. मी मुकुल सूर्यवंशी. मिशन बहुजनतर्फे उद्याला आमची एक परिषद ठेवण्यात आलेली आहे. त्याकरिता मी सर्व बौद्ध अनुयायांना व आंबेडकरी अनुयायांना आवाहन करतो की उद्याच्या परिषदेला सर्वांनी उपस्थित राहावे. ही परिषद हिवरीनगर बुद्ध विहार येथे होत आहे. आमची एकच मागणी होती की दीक्षाभूमीतील जे सदस्य आहेत त्यांनी 8 जुलैपर्यंत आम्हाला सविस्तर माहिती द्यावी. आमच्यासमोर तिथले जनतेसमोर आंबेडकरी जनतेसमोर आपले एजेंडे ठेवावेत. विकासाबद्दल तिथल्या सर्व समितीने एकत्र यावे किंवा सर्वांनीच पुढची खाली करावे. परंतु असं न करता कुठे ना कुठे जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. याचकरिता आम्ही 27 जूनला एक परिषद घेतलेली होती. तिथे आंबेडकरी जनता बहुसंख्याने आले होते आणि त्यांनी आपले मत मांडले. तसेच उद्याला आम्ही हिवरीनगर बुद्धविहार इथे परिषद ठेवलेली आहे. तरी सर्व विचारवंत व शिक्षित अनुयायांनी तिथे यावे. दीक्षाभूमीच्या विकासाबद्दल आपले मत मांडावे व आपले मत दीक्षाभूमी फाउंडेशनपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी मिशन बहुजनची राहील. त्यानंतर पुढील पाऊल उचलण्यात येईल. जय भीम. नमो बुद्धाय. मी अनिलनाथ शील. आता सूर्यवंशी भाऊनी जे सांगितलं त्याच्यासमोर मी सांगत आहे. आमची जी बैठक 27 जूनला झाली होती त्या बैठकीमध्ये सर्वानुमते असं ठरवण्यात आलं की परत आम्ही एकदा तथागत बौद्ध विहार हिवरी लेआउट इथे सभा घेण्यात येईल. तिथे सुद्धा हाच अजेंडा राहील. इथे सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे. आम्ही आधीच दीक्षाभूमी कमिटीला इन्फॉर्म केलेला आहे की 8 तारखेपर्यंत आम्हाला तुम्ही तुमचा काय अजेंडा राहील हा सर्वानुमते पब्लिकली तुम्ही मांडावा. अन्यथा आम्हाला आमच्या समोर पावलं उचलता येईल. म्हणून मी तुम्हाला सर्व बौद्ध बांधवांना सर्व आंबेडकरी जनतेला परत मी आग्रहाची विनंती करतो की तथागत बौद्ध विहार हिवरी लेआउट इथे उपस्थित राहावे. जेणेकरून आपल्याला समोरचा अजेंडा काय करावा लागेल दीक्षाभूमीच्या प्रगतीकरता तसं मांडता येईल आणि समोरचे पाऊल आपण परत हे उचलू आणि कमिटीला परत इन्फॉर्म करू असेच मी सांगतो. सर्वांना परत एकदा जय भीम. नमो बुद्धाय. सर्वांना जय भीम. मी प्रवीण पाटील. दीक्षाभूमीच्या विकासाकरिता 27 जूनला या संदर्भामध्ये मुक्त परिषद आयोजित करण्यात आली होती. दीक्षाभूमीला विकास व्हावा या भारतीय जी जनता आहे बुद्धिस्ट जनता
त्यांची इच्छा आहे की तिथे विकास व्हावा, येण्या जाण्याकरिता तिथे राहण्याची सोय व्हावी, जे उपासक येतात त्यांना तकलीफ होऊ नये याकरिता व सौंदर्यीकरण व्हावं या संबंधामध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीला 8 तारखेचं डेडलाईन दिली होती की त्यांनी 8 तारखेपर्यंत त्यांचे आपापसातले मतभेद जे आहेत दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्यामधले जे मतभेद आहेत त्यांनी दूर करावे, अन्यथा राजीनामा द्यावा। या संदर्भात दीक्षाभूमीच्या विकासाकरिता लवकरात लवकर कमिटीने प्रयत्न करावे, अन्यथा राजीनामा द्यावा। या संदर्भातच मिशन बहुजनने ही भूमिका घेत जे डेडलाईन दिली होती त्याच अनुषंगाने 5 जुलैला हिवरीनगर येथे बुद्धविहार येथे मुक्त परिषद भाग 2 ही आयोजित केलेली आहे। आपण सर्वांनी या परिषदेला येऊन दीक्षाभूमीच्या विकासाकरिता होत असलेल्या वैचारिक चळवळीमध्ये सहभाग घ्यावा। धन्यवाद। जय भीम।